नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। 20 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये स्थायी समिती आणि विषय समित्या यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली। स्थायी समितीसाठी 16 सदस्यांची निवड करण्यात आली, तर विषय समित्या एकूण 5 आहेत आणि प्रत्येकी 9 म्हणजे 45 सदस्यांची निवड करण्यात आली। म्हणजे दोन्ही मिळून 61 सदस्यांची निवड करण्यात आली। नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी 61 सदस्यांना स्थायी समितीसह विषय समित्यांमध्ये सहभागी करून घेता आलं। पण प्रश्न हा आहे की या विषय समित्या आणि स्थायी समिती या ठिकाणी आपापल्या पक्षातर्फे सदस्य देताना समान न्याय देण्यात आलाय का, हा विचार खरं म्हणजे व्हायला हवा। आपण भाजपच्या बाबतीत बोलूयात। भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा सत्ता मिळवली, 84 जागा जिंकल्या। एक अपक्ष, खरं तर भाजपनंच त्यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे 84 अधिक 1 म्हणजे 85 जागा भाजपकडे होत्या। आता संख्याबळाचा विचार केला तर भाजपला अर्थातच स्थायी समितीवर 11 सदस्य पाठवण्याची संधी मिळाली आणि विषय समित्यांवर ज्या 5 विषय समित्या आहेत त्या प्रत्येक समितीवर 6 सदस्य पाठवण्याची संधी मिळाली। म्हणजे स्थायी समितीचे 11 सदस्य आणि विषय समित्यांचे 6 गुणिले 5 म्हणजे 30 सदस्य, म्हणजे 41 सदस्यांची निवड भाजपला करण्यात आली। पण या 41 सदस्यांमध्ये समान न्याय देण्यात आलाय का, हा प्रश्न या ठिकाणी उरतो। तसं पाहिलं तर 3 विधानसभा मतदारसंघ, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी, पण पिंपरीच्या वाट्याला या सदस्यांच्या पदांमध्ये किती हाती लागलं, तर माझ्या मते पिंपरीच्या हाती खुळखुळा लागलाय, त्याच्या पलीकडे काही नाही। स्थायी समितीमध्ये भाजपला पिंपरीच्या माध्यमातून, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून केवळ एक आणि एकच सदस्य पदाची जागा देण्यात आलेली आहे। आणि मुळातच शिक्षण समिती जी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, त्या शिक्षण समितीमध्ये पिंपरीतून निवडून आलेल्या एकाही नगरसेवकाला स्थानच देण्यात आलेलं नाही आहे। राहिला इतर समित्यांचा विषय, यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकी एक जागा देऊन पिंपरीमधील नगरसेवकांची बोळवण करण्यात आली आहे। तोंडाला अक्षरशः पानं पुसली आहेत, वाटाण्याच्या अक्षता पिंपरीला मिळालेल्या आहेत। याचाच अर्थ काय, तर भाजप भोसरी, भाजप चिंचवड आणि भाजप पिंपरी असा विचार जर आपण केला तर या ठिकाणी जी काही 41 पदांचं वाटप किंवा सदस्यत्व जे त्यांना मिळालं, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भोसरीला स्थायी समितीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील 6 नगरसेवकांना स्थान मिळालं, तर 12 जणांना विषय समित्यांमध्ये स्थान मिळालं। म्हणजे एकूण 18 जण स्थायी आणि समितीमध्ये त्या ठिकाणी साहजिकच त्यांना पद मिळाली। चिंचवडचा जर विचार केला तर स्थायी समितीमध्ये 4 जणांना आणि विषय समित्यांमध्ये 14 जणांना स्थान मिळालं, म्हणजे 18 जणांना स्थान मिळालं। आता पिंपरीचा विचार केला तर स्थायी समितीमध्ये फक्त 1 आणि इतर विषय समित्या त्यांमध्ये मिळून फक्त 4 अशा 5 जागा पिंपरीच्या वाट्याला आल्या। याचाच अर्थ भोसरीला 18 जागा मिळाल्या, चिंचवडला 18 जागा मिळाल्या आणि पिंपरीला अवघ्या 5 जागा मिळाल्या। स्थायी समितीचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण भोसरीला जर पाहिलं तर 6 नगरसेवकांना, 11 पैकी 6 नगरसेवकांना स्थान मिळाले, चिंचवडच्या 4 नगरसेवकांना स्थान मिळाले आणि पिंपरीच्या एकमेव नगरसेविका मधुरा शिंदे यांना स्थान मिळाले, जे यावेळी पहिल्यांदा निवडून आल्या। विधी समितीचा जर विचार केला तर या ठिकाणी भोसरीच्या 2 सदस्यांना स्थान मिळाले, चिंचवडच्या 3 सदस्यांना स्थान मिळाले आणि पिंपरीला अवघा 1 वाट्याला आलेला आहे, तेही कुशाग्र कदम, तेही यावेळी पहिल्यांदाच निवडून आले। शहर सुधारणा समितीचा जर विचार केला तर या ठिकाणी भोसरीला 3 नगरसेवकांना स्थान मिळालं, चिंचवडच्या 2 नगरसेवकांना स्थान मिळालं, तर पिंपरीच्या
एका नगरसेवकाला स्थान मिळालेलं आहे आणि यामध्ये संजय नाना काटे जे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. 2012 मध्ये पण ते नगरसेवक होते, 2026ला ते आत्ता निवडून आले भाजपकडून. आणि क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती याचा जर विचार केला तर या ठिकाणी 6च्या 6 नवे पुरुष देण्यात आलेले आहेत. यामध्ये चिंचवडच्या 3 नगरसेवकांना स्थान मिळालं, भोसरीच्या 2 नगरसेवकांना स्थान मिळालं, तर पिंपरीच्या एकमेव या ठिकाणी नगरसेवकाला स्थान मिळालंय कैलास कुटे, तेही यावेळी पहिल्यांदा निवडून आले. शिक्षण समितीचा विचार केला तर यामध्ये पिंपरीला एकही जागा मिळालेली नाही. पिंपरीमध्ये 6च्या 6 महिला आहेत. या ठिकाणी पुरुष सदस्य का घेतला गेला नाही हे निवडकर्त्यांनाच ठाऊक, पण या 6च्या 6 सर्व नवीन महिला आहेत. यामध्ये चिंचवडच्या 3 महिला, भोसरीच्या 3 महिला, पण पिंपरीची एकही महिला घेतली गेलेली नाही. आणि राहिला विषय महिला व बालकल्याण समिती, यामध्ये चिंचवडच्या 3 जणांना स्थान मिळालंय, भोसरीच्या 2 जणांना स्थान मिळालंय, पिंपरीच्या एकमेव सुप्रिया चांदगुडे यांना या ठिकाणी स्थान देण्यात आलंय. म्हणजे एकंदरीत काय तर भाजपचे पिंपरीमध्ये यावेळी 28 पैकी 13 नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये 5 महिला आणि 8 पुरुष. त्या 5 महिलांमध्ये जर आपण पाहिलं तर 3 याआधीच निवडून आलेल्या होत्या, याआधीही निवडून आलेल्या होत्या, आणि 2 नवीन निवडून आल्या, मधुरा शिंदे आणि सुप्रिया चांदगुडे. मधुरा शिंदे यांना स्थायी समितीमध्ये स्थान मिळालं, सुप्रिया चांदगुडे यांना महिला व बालकल्याण समितीमध्ये स्थान मिळालं. पण अनुराधा गोरखे, शैलजा मोरे या दोघींना, ज्या अनुभवी आहेत, ज्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत, त्यांना यावेळी कोणत्याही समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. राहिला विषय शर्मिला बाबर यांचा, त्या देखील 2 वेळा निवडून आल्या, त्यांना उपमहापौर करण्यात आलं. आता त्यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ कशी पडली हा काही इतिहास फारसा लांबचा नाहीये. खरं तर उपमहापौर पदासाठी पिंपरीतलेच शीतल उर्फ विजय गोरख शिंदे हे खरं म्हणजे इच्छुक होते, त्यांचं नाव देखील चर्चेत होतं. पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक, आणि पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला, ना बापू काटे ना शीतल उर्फ विजय गोरख शिंदे, थेट भोसरीचे रवी लांडगे. रवी लांडगे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडल्यानंतर शीतल उर्फ विजय शिंदे यांना उपमहापौर पद घ्या म्हणून मनधरणी करण्यात आली. यावेळी 4ही आमदार होते, म्हणजे अगदी महेशदादा लांडगे असतील, अमितजी गोरखे असतील, उमाताई खापरे असतील आणि शंकर भाऊ जगताप असतील, पण शीतल उर्फ विजय शिंदे यांनी कोणाचंही ऐकलं नाही. त्यांनी उपमहापौर पद काही स्वीकारलं नाही. मग ऐनवेळी हे पद त्यावेळी शर्मिला बाबर यांना देण्यात आलं. अर्थात शर्मिला बाबर, माहिती अशी आहे की राजेंद्र बाबर त्यांचे पती, खरं म्हणजे ते देखील या पदासाठी इच्छुक नव्हते, पण शेवटी पक्षश्रेष्ठींचा आदेश आणि त्यांना ते पद प्राप्त झालं. आता उपमहापौर पद पिंपरीला मिळालं, रवी लांडगेंच्या रूपानं महापौर पद भोसरीला मिळालं, आणि गटनेता किंवा सभागृह नेता म्हणून प्रशांत शितोळे यांच्या रूपानं पद चिंचवडला मिळालं. राहिलंय स्थायी समिती अध्यक्षपद. हे पद आता नेमकं कुणाला मिळणार? आता आपण जर या ठिकाणी पूर्णपणे जे स्थायी समितीचे सदस्य आहेत त्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी खरं म्हणजे अभिषेक बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कसपटे हे 3 पुरुष सदस्य, 3 पुरुष नगरसेवक हे खरं तर 2-2 वेळा निवडून आलेले आहेत. 17 आणि 26 हे तिघही चिंचवडचे आहेत, म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघातले. तर कृष्णा सुरकुले हे भोसरीतून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. असे 4 पुरुष यावेळी स्थायी समितीमध्ये घेण्यात आलेत. तर त्यांच्या जोडीला एकूण 7 महिला आहेत. त्यामध्ये एक ज्या मागच्या वेळीही निवडून आल्या होत्या, योगिता नागरगोजे, या भोसरी विधानसभा मतदारसंघातून येतात, त्या देखील 2दा निवडून आलेल्या आहेत. तर उरलेल्या 6 जणी या सगळ्या नवीन आहेत, पहिल्यांदाच निवडून आलेल्या आहेत. शालिनताई गुजर अर्थात अपक्ष म्हणून निवडून आल्या, भाजप पुरस्कृत होत्या, भाजपला पाठिंबा तर त्यांनी दिलाच, आणि त्याचीच एक सप्रेम भेट म्हणून त्यांना स्थायी समितीमध्ये स्थान देखील देण्यात आलं. मनीषा चिंचवडे, सारिका गायकवाड, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे आणि पिंपरीच्या मधुरा शिंदे. नंतर विधी समितीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी
3 पुरुष सदस्य, तिन्ही नवीन आणि 3 नव्या महिला असा बॅलन्स साधण्यात आला. यामध्ये ज्ञानेश्वर जगताप चिंचवड या विधानसभा मतदारसंघातून, विनायक गायकवाड चिंचवड विधानसभा मतदारसंघातून, तर कुशाग्र कदम पिंपरी चिंचवड मतदारसंघातून यांना या ठिकाणी पद देण्यात आलं, सदस्यत्व देण्यात आलं. आणि त्यांच्यासोबत 3 नव्या महिला, कुंदा भिसे चिंचवडमधून, सुजाता बोराटे भोसरीमधून, तर श्रुती डोळस भोसरीमधून. म्हणजे विधी या समितीमध्ये 3 चिंचवडचे, 2 चिंचवडचे, 1 पिंपरी, 3 चिंचवडचे, 2 भोसरीचे आणि 1 पिंपरीचं नगरसेवक. शहर सुधारणा समितीचा जर विचार केला तर या ठिकाणी 5 पुरुष, त्यापैकी 3 आधी निवडून आलेली आहेत, 2 जण नवीन आहेत, तर 1 नवीन महिला. यामध्ये भोसरीच्या वाट्याला 3, चिंचवडला 2 आणि पिंपरीला 1. विनोद नढे जे 3 वेळा निवडून आलेले आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून, अर्थात त्यांचा प्रभाग क्रमांक 22 आहे, ते विनोद नढे या ठिकाणी शहर सुधारणा समितीमध्ये आहेत. संजय नाना काटे हे 2012 मध्ये देखील निवडून आले होते, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचं सदस्यत्व आहे. उत्तमराव केंदळे हे 2 वेळा निवडून आलेत, 17 आणि 26ला प्रभाग क्रमांक 13D मध्ये, अर्थात भोसरी. आणि यांच्या जोडीला 2 नवीन, अर्थात कुणाल वावळकर प्रभाग क्रमांक 25 आणि डॉक्टर सुहास कांबळे प्रभाग क्रमांक 8. याच ठिकाणी एकमेव महिला सदस्य आहे नवीन, अर्चना सस्ते प्रभाग क्रमांक 3. क्रीडा कला साहित्य आणि सांस्कृतिक या समितीचा जर विचार केला तर या ठिकाणी 6च्या 6 सर्व पुरुष देण्यात आलेले आहेत. इथं महिला का, म्हणजे महिलेचा काही कला क्रीडा साहित्य संस्कृतीशी काही संबंधच नाही वाटतं. या ठिकाणी 6च्या 6 पुरुष आहेत. कैलास कुटे प्रभाग क्रमांक 14 पिंपरी, हे एकमेव पिंपरीतलं नाव आहे. बाकी चिंचवडचे 3 श्याम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरबाळे, तर भोसरीचे 2 उदय गायकवाड आणि योगेश लांडगे. या ठिकाणी आणखी एक विचार करावा लागेल. भाजपनं म्हणजे कमळाच्या चिन्हावर जे रिपाई रामदास आठवले गटाकडून लढले होते, धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वावळकर जे स्वतः शहराध्यक्ष आहेत RPIचे रामदास आठवले गटाचे, या दोघांनाही या ठिकाणी खरं म्हणजे स्थान देण्यात आलेलं आहे. एकाला या ठिकाणी शहर सुधारणा समितीमध्ये घेण्यात आलं, तर धर्मपाल तंतरपाळे यांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक या समितीमध्ये घेण्यात आलं. नंतर शिक्षण समितीमध्ये सर्वच्या सर्व 6च्या 6 महिला आहेत. या ठिकाणी पुरुषाचा काही संबंध नाही, म्हणजे पुरुष आणि शिक्षणाचा काही संबंध नाही असं म्हणायचं. सगळ्या 6 नवीन महिला आहेत, अर्थात चिंचवडच्या 3, भोसरीच्या 3, पिंपरीमध्ये पिंपरीची एकही महिला या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. पल्लवी वाल्लेकर, श्रुती वाकडकर, रवीना अंगोळकर चिंचवडमधून, तर कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोराडे भोसरीमधून. आता आपण या जर तिघांचाही म्हणजे 6 जणांचा विचार केला, आणि शिक्षण समिती आहे त्यामुळे 6 जणी यांचं शिक्षण किती आहे हे देखील समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पल्लवी वालेकर या 10वी पास आहेत. नंतर श्रुती वाकडकर या BA झालेल्या आहेत, म्हणजे ग्रॅज्युएट आहेत. रवीना अंगोळकर या 12वी पास आहेत. कविता भोंगाळे या BE सिव्हिल आहेत, ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांनी. नंतर रीटा सानप या 12वी पास आहेत. तर सारिका बोराडे या PGDBM म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट इन बिझनेस पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. त्यामुळं या ठिकाणी या 6 जणींचा सहभाग शिक्षण समितीमध्ये करण्यात आला आहे. आता महिला व बालकल्याण या ठिकाणी चिंचवडचे 3, भोसरीचे 2 आणि पिंपरीचा 1. नीता पाडाळे या 3 वेळा नगरसेविका झालेल्या आहेत, प्रभाग क्रमांक 22A मधून त्या निवडून आलेल्या आहेत. नंतर उरलेल्या 5ही जणी ज्या आहेत, अर्थात या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर महिला बालकल्याण, त्यामुळे 6च्या 6 महिलाच असणार आहेत. पल्लवी जगताप प्रभाग क्रमांक 31K, रेश्मा भुजबळ प्रभाग क्रमांक 25, शिवानी नरळे प्रभाग क्रमांक 12, राणी पठाळे प्रभाग क्रमांक 7 आणि सुप्रिया चांदगुडे प्रभाग क्रमांक 10. एकंदरीत काय तर पिंपरीच्या वाट्याला काय आलं, भोसरीच्या वाट्याला 18 सदस्यपद, चिंचवडच्या वाट्याला 18 सदस्यपद, तर पिंपरीच्या वाट्याला फक्त 5 सदस्यपद. खरं तर महेशदादा लांडगे भोसरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. यावेळी त्यांच्या 48 पैकी म्हणजे एकूण 12 प्रभाग 48 जागांमधून 35 जागा यावेळी त्यांनी त्या ठिकाणी जिंकून आणल्या. त्यांना 18 ठिकाणी सदस्यपदं मिळाली. शिवाय रवी लांडगे यांच्या रूपानं महापौरपद, नंतर शंकर जगताप, प्रशांत चितोळे यांच्या रूपानं सभागृह नेतेपद तर मिळालं चिंचवडला,
आणि या ठिकाणी मागच्या वर्षीच्या 33 जागा आल्या होत्या, यावेळी शंकर जगताप 5352 13 प्रभाग 52 जागांपैकी 36 जागा त्यांनी जिंकून दाखवल्या आणि त्या ठिकाणी त्यांना देखील 18 सदस्यपदं मिळाली. राहिलं पिंपरी. खरं तर पिंपरीचा विचार केला तर या ठिकाणी अमित गोरखे भले विधान परिषदेवर ते आमदार असले, आत्ता ते लंडन दौऱ्यावर आहेत, आज कदाचित येतील, कारण की उद्या 23 फेब्रुवारी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू होणार आहे, त्यामुळे ते तिथं हजेरी लावतीलच. पण त्यांच्या गैरहजेरीत खरं तर आपण पाहिलं तर ही 20 फेब्रुवारीची जी काही समितीची निवड झाली, समित्यांची निवड झाली, समित्या सदस्यपदाची किंवा स्थायी समिती सदस्यपदांची निवड झाली, याच्या आधी मी एक त्यांचा इंटरव्ह्यू केला होता, तेव्हा त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की मुळातच ना महापौरपद तुम्हाला मिळालं ना स्थायी समिती मिळेल की नाही खात्री नाही, आणि नेहमी पिंपरीला डावललं जातं, भोसरी आणि चिंचवडलाच महापौरपद मिळतं. तर त्यावेळी ते म्हणाले होते की पुढची पदं जी काही महापालिकेतली मिळणार आहेत त्यामध्ये पिंपरीच्या वाट्याला जास्तीत जास्त पदं कशी मिळतील यासाठी आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, वाटल्यास आम्ही टोकाची भूमिका घेऊ, असं देखील ते म्हणाले होते. पण अर्थात तेच यावेळी खरं म्हणजे परदेशात आहेत, लंडन दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आता आल्यानंतर आपण त्यांना या संदर्भात विचारूच की पिंपरीच्या वाट्याला काय आलं. कारण की एकतर उपमहापौरपद तेही कसं मिळालं आपण बघितलंच. मुळात महापौरपद हवं होतं पिंपरीला, पण ते दिलं गेलं नाही, शेवटी उपमहापौरपद पिंपरीला मिळालं. आणि आता समिती, स्थायी समिती आणि विषय समित्यांचा विचार केला तर स्थायी समिती आणि विषय समित्या मिळून एकूण फक्त 5 पदं पिंपरीच्या वाट्याला खरं म्हणजे यावेळी आलेले आहेत. पिंपरीला मागच्या वेळी भाजपनं 28 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या, यावेळी 13 जागा जिंकल्या, म्हणजे एक जागा एक्स्ट्रा वाढलेली आहे. तरी देखील पिंपरीच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता आल्यात, खुळखुळ हाती आलाय, बाकी काहीही नाही. त्यामुळं एकंदरीत आता आपण फक्त राष्ट्रवादीचा एक छोटासा आढावा जर घेतला तर राष्ट्रवादीच्या एकूण 15 जागा पिंपरीमध्ये निवडून आल्या. 28 पैकी त्यापैकी 9 जण यांना स्थायी समिती आणि विषय समित्यांमध्ये स्थान देण्यात आले. 15 पैकी 9. खरं तर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी स्थायी समितीवर 2 जणांना स्थान देण्यात आलं, संदीप वाघेरे आणि सविता आसवानी. विधी समितीवर वर्षा जगताप, शिक्षण समितीवर प्रियांका कुदळे, शहर सुधार समितीवर वैशाली काळभोर, तर महिला व बालकल्याण समिती आणि बालकल्याण समितीवर 2 जणांना पाठवण्यात आले, निकिता कदम आणि मनीषा लांडे. तर क्रीडा, साहित्य, कला, सांस्कृतिक समिती जी आहे त्या ठिकाणी देखील 2 जणांना पाठवण्यात आले, प्रमोद कुटे आणि जितेंद्र ननावरे. त्यामुळे एकंदरीत काय तर राष्ट्रवादीनं 15 जागा जिंकल्या, 9 जण या ठिकाणी पिंपरीतून स्थायी समिती आणि विषय समित्यांवर पाठवले आणि भाजपनं 13 जागा जिंकल्या, मागच्यापेक्षा एक जागा जास्त जिंकलेली आहे, तरी देखील फक्त अवघ्या 5 जागा पिंपरीच्या पदरात पडल्या. त्यामुळं या ठिकाणी पिंपरीची अवस्था खरं तर म्हणूनच या ठिकाणी पिंपरीमध्ये जेवढ्या काही जागा निवडून आलेल्या आहेत त्यानुसार पिंपरीच्या वाट्याला काय आलं तर फक्त खुळखुळ हाती आला, बाकी काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण समितीमध्ये पिंपरीतल्या भाजपच्या एकाही नगरसेवकाला स्थान नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवडकरांचं.